नमस्कार मित्रांनो, मी उद्धव ढवळे. मित्रांनो, आज आपण गुन्हे अन्वेषणमधील जे काही पंचनाम्याचे प्रकार पाहत होतो. मागचं लेक्चर आपण त्याच्यावर बनवलं. त्यामध्ये सविस्तर मी शिकवलंय की पंचनामा म्हणजे काय आणि पंचनामा कसा घेतला जातो आणि पंचनाम्याचे प्रकार आपण पाहिलं होतं. जवळजवळ सर्व ओव्हरव्ह्यू आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. मागचं लेक्चर तुम्ही सविस्तर पाहून घ्या. त्यानंतर तुम्हाला हे आता येणारे जे काही पंचनाम्याचे प्रकार आहेत ते आपण एकदम डीपमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, पंचनामा हा गुन्हे अन्वेषणाचाच भाग आहे. कारण पंचनामा ज्या वेळेस होतो तो पंचनामाचा जो दस्तऐवज आहे तो न्यायालयात पुरावा म्हणून वापरला जातो. म्हणजे पंचनामा करत असताना आपण पाहिले की पंचनामामध्ये किमान 2 पंच असावे लागतात जे अब्रुदार म्हणजे काय, गुन्हेगारी पार्श्वभूमी नको आहे त्यांची, सोबत त्यांचा त्या तक्रारदाराशी म्हणजे फिर्यादीशी कोणताही संबंध नको आहे, त्याचे हितचिंतक नको आहेत. कारण पंचनामा मग पार्शियलिटी होऊ शकते, त्या ठिकाणी पक्षपात होऊ शकतो. आणि शिवाय हे पंच जे तुम्हाला दिसत आहेत तर हे पंच कसे असले पाहिजे, अब्रुदार तर असावेत पण प्रौढ असावेत आणि शक्यतो साक्षर असावेत. साक्षर का असावेत, कारण त्या गोष्टींची त्यांना समज असते, जाणीव होते. आणि पोलिसांना ज्यावेळेस पंचनामा बनवायचा असतो त्यावेळेस जे काही शब्द ते वापरत असतात ते शब्द ह्या पंचांना सुद्धा समजणं गरजेचं असतो. कारण आपण पाहिले मागच्या लेक्चरमध्ये की पंचनामा सुरू होण्याची वेळ आणि संपण्याची वेळ ह्या साऱ्या गोष्टी नमूद कराव्या लागतात. आणि पंचनामा झाल्यानंतर पंचनामा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या सह्या त्या ठिकाणी असतात, सोबत ह्या पंचांच्या सह्या त्या ठिकाणी घेतल्या जातात. आपण पाहिले समीर वानखेडेंचं प्रकरण पाहिलं आपण, आर्यन खान ड्रग प्रकरण जे पाहिलं होतं त्याच्यामध्ये जे काही समीर वानखेडे होते, तपासी अंमलदार म्हणा किंवा काय, त्यांच्या सोबत जे काही प्रभाकर सायल आणि गोस्वामी असे 2 पंच होते. पण त्या 2 त्यातला एक पंच मीडियासमोर येऊन बोलला की पंचनामा आम्हाला वाचून दाखवला नाही, आमच्याकडून फक्त कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. तर असा पंचनामा बेकायदेशीर ठरू शकतो. तर त्या अनुषंगाने त्यांनी CRPC 295, 296, 297च्या अनुषंगाने समीर वानखेडेंच्या विरोधात त्यांनी नोटरी सुद्धा केली होती, प्रतिज्ञापत्र सुद्धा दिलं होतं. त्याच्यामुळे कोणताही पंचनामा असेल तर पंचनामा करतेवेळी पंचनाम्याच्या वेळी माहिती सांगणाऱ्या व्यक्तीचं नाव पंचनाम्यात नमूद असावं लागतं. आणि पंचनामा करत असताना 2 स्थानिक भेटत नसेल तर बाहेरून सुद्धा व्यक्ती नेता येते. पण ते 2 व्यक्ती अब्रुदार प्रौढ असावेत, निरोगी का असावेत, कारण उद्या केस कधी बोर्डावर येईल सांगता येत नाही. काही केसला 10 वर्ष लागतात, काहींना 15 वर्ष लागतात. तर केस बोर्डावर आल्यानंतर त्या व्यक्तीची साक्ष त्या ठिकाणी महत्त्वाची असते. यातील पंच असेल किंवा हा तपासी अंमलदार असेल, या दोघांच्या हे साक्षीला पुष्टी देण्यासाठी हा जो काही लिखित दस्तऐवज आहे पंचनामा तो त्या ठिकाणी गरजेचा असतो. आणि आपल्याला माहिती मित्रांनो, भारतीय पुरावा कायदा कलम 159 159 उजाळा दे भाऊ, स्मृतीला उजाळा दे भाऊ. म्हणजे यांना ज्यावेळेस पंचांना ज्यावेळेस कोर्टात बोलवलं जाईल किंवा तपासी अंमलदाराला ज्यावेळेस कोर्टात बोलवलं जाईल त्यावेळेस ते स्मृतीला उजाळा देण्यासाठी ह्या पंचनामाचा जो दस्तऐवज आहे त्याचा ते वापर करू शकतात. कारण एव्हिडन्स ऍक्ट कलम 159 त्याला अधिकार देतो. शिवाय हा पंचनामा न्यायालयात पुरावा म्हणून चालतो. आणि ह्या पंचनाम्यामध्ये काय असतं मित्रांनो, आपण पाहिले की घटनास्थळ, आता पंचनाम्याचे आपण 5 प्रकार पाहिलेत. बेसिकली त्याचे प्रकार, त्याची व्याख्या असं कोणत्या कायद्यात दिलेलं नाही, परंतु CRPCचा अभ्यास करत असताना, एव्हिडन्स ऍक्टचा अभ्यास करत असताना आपल्याला ते प्रकार समजून येतात. आता काही पंचनाम्यांना वेगवेगळी नावं आहेत. म्हणजे जसं की आपण मेमोरंडम पंचनामाला रिकव्हरी पंचनामा सुद्धा म्हणू शकतो. कारण आरोपींनी निवेदन केल्यानंतर त्यांनी जे काही गुन्ह्यात वापरलेले हत्यारं असतील ते रिकव्हरी केली जाते म्हणून त्याला रिकव्हरी पंचनामा म्हणता येतो. म्हणजे तुम्ही जर कायद्याच्या प्रोव्हिजन पाहिल्या तर पंचनामाचा कन्सेप्ट तुम्हाला समजला तर तुम्ही त्याला टर्म्स वेगवेगळे वापरू शकतात, परंतु ते सिमिलर टर्म्स आहेत, समानार्थी टर्म्स आहेत, त्याच्या कामानुसार ठरलेल्या टर्म्स आहेत, व्याख्या आहेत, त्याचे ते नावं आहेत. आपण जे काही बेसिकली 5 प्रकार पाहिलेत तेच आपण सविस्तर पाहणार आहोत. आता आपण पाहतोय घटनास्थळ पंचनामा, त्याला क्राईम सीन पंचनामा म्हणतात. हे समजून सांगत असताना मी तुम्हाला सर्वप्रथम CRPCचे काही कलम सांगेल, मग तुम्हाला घटनास्थळ पंचनामा कळेल, क्राईम सीन पंचनामा कळेल. आता क्राईम सीन पंचनामा कधी केला जातो, ज्या वेळेस CRPC लक्षात घ्या, CRPCचा कलम 154 असेल, 155 असेल. खबर कोणती, FIR, फर्स्ट इन्फॉर्मेशन, जो काही रिपोर्ट असेल FIR असेल. म्हणजे पोलिसांची FIR कशी नोंदवली जाते हे ऑलरेडी मी CRPC 154 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे तक्रारदार तिथे येऊन तक्रारही देऊ शकतो, कोणी SP ला पोस्टानेही पाठवू शकतो, कोणी CC10S वर पण नोंदवू शकतो, कोणी फोनद्वारेही सांगू शकतो, टेलिफोनद्वारे सांगू शकतो, पोस्टाद्वारेही सांगू शकतो. तुम्ही CRPCचं ते लेक्चर पाहून घ्या.
तर CRPC 154 नुसार ज्या वेळेस खबर प्राप्त होती कुणाला, पोलीस ठाणे अंमलदाराला, त्यावेळेस त्यांनी त्या क्षणाला अपराधाचं गांभीर्य लक्षात घ्या की ज्यावेळेस दखलपात्र अपराधाची खबर त्यांना प्राप्त होती त्यावेळेस CRPCचा कलम 156 हा तपासाचा अधिकार पूर्णपणे देतो आणि ह्या तपासाच्या अधिकारात न्यायालयाला हस्तक्षेप करता येते का, तर नाही, हे स्वायत्त आहे. पण न्यायालय काय करू शकतं, समजा एखाद्या गोष्टीची फिर्यादच घेतली जात नसेल, त्याचा तपासच होत नसेल, तर 156(3) नुसार न्यायालय सुद्धा आदेश देऊ शकतो की अशा संबंधित तुम्ही FIR दाखल करा आणि तपास करा. जसं की आपण पाहतो की काही ठिकाणी एखादा मंत्री असतो, आमदार असतो, त्याच्यावर काहीतरी आरोप होतात पण पोलीस त्या ठिकाणी केस घेतच नाहीत आणि तपासही करत नाही, तर 156(3) नुसार न्यायालय डायरेक्ट आदेश सांगतं की याच्यावर हा गुन्हा दाखल करा आणि तपास करा. किंवा 155 जो आहे अदखलपात्र अपराध, ज्यावेळेस अदखलपात्र अपराध असतो, नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स असतो, तो CRPC 155 नुसार जरी पोलीस ठाणे अंमलदार घेत असले पण त्याचा तपास करायचा असेल तर न्यायालयाच्या परवानगीने ते तपास करत असतात. मित्रांनो, क्राईम सीन पंचनामा हा जरी आपल्याला CRPCच्या सेक्शन 157 पोर्ट कलम 1 मध्ये दिसत असला तरी सुद्धा तपासाचा अधिकार 156 मध्ये आहे. तपास करण्यासाठी जो तपासिक अंमलदार असतो, तपास कशासाठी गरजेचा असतो की तपास करत असताना क्राईम सीनवर जे आढळणारे पुरावे आहेत, भौतिक दुवे आहेत किंवा साक्षीदार त्या ठिकाणी आढळून येणार आहेत, त्यांच्या साक्ष, या साऱ्या गोष्टी त्यांना कलेक्ट करणं गरजेचं असतं. आणि ज्यावेळेस त्यांना FIR येते त्या क्षणाला तात्काळ त्या पोलीस ठाणे अंमलदाराची काय जबाबदारी असते की स्वतःला जमत नसेल तर त्यांच्या सबऑर्डिनेट ऑफिसर जे असतील की जे राज्य शासनाने त्यांची पात्रता, किमान पात्रता राज्य शासनाने नमूद केलेली असेल, तर अशा कोणत्याही सबऑर्डिनेट ऑफिसरला तात्काळ त्या ठिकाणी पाचारण करेन. कोण? पोलीस ठाणे अंमलदार. आणि ते तपासी अंमलदार त्या ठिकाणी घटनास्थळावर पाचारण होतीलही, परंतु सोबत त्यामध्ये कोणतीही छेडछाड होऊ नये म्हणून त्या अनुषंगाने इथं पोलीस बंदोबस्त, लक्षात घ्या, पोलीस बंदोबस्त तात्काळ पाठवला पाहिजे. का? तिथं आरोपी किंवा अदर कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी गर्दी होऊ शकते, पुरावे नष्ट करू शकतात, पुरावे गायब करू शकतात, भौतिक दुवे गायब होऊ शकतात किंवा त्याचं त्या घटनास्थळाचं संरक्षण होतं अतिशय गरजेचं आहे. जर घटनास्थळाचं संरक्षण नाही झालं तर जे पुरावे आहेत, जे भौतिक दुवे आहेत, समजा आरोपीचे काही फाटलेले कपडे असतील, आरोपीच्या काही फिंगरप्रिंट्स असतील, आरोपीचे काही जे काही वापरलेले गुन्ह्यामधील हत्यारं असतील किंवा वापरलेल्या गोळ्या असतील, त्या गोळ्याचे जे काही अवशेष असतील, तर ते जर गायब झाले, नामशेष झाले, तर मग आरोपीला शिक्षा देता कशी येणार? कारण लक्षात घ्या, पोलिसांचं काम फक्त अटक करणं नाही, पोलिसांचं काम फक्त कबुली जबाब घेणं, कबूल करणं आरोपीला इतकं नाही. कारण पोलिसांसमोर दिलेला आरोपीने कबुली जबाब कोर्ट ग्राह्य धरत नाही. हे ऑलरेडी आपण एव्हिडन्स ऍक्ट कलम 25 आणि कलम 26 मध्ये पाहिलेलं आहे. न्यायालयाचं काम कशावर चालतं? पुराव्यावर चालतं. म्हणून हे पुरावे गोळा करण्यासाठी हे क्राईम सीन पंचनामा खूप गरजेचा आहे. क्राईम सीन पंचनामा करत असताना नुसतं तपासिक अंमलदाराचा रोल नाही, या ठिकाणी डॉग स्क्वॉड पाचारण केलं जातं. डॉग स्क्वॉड काय करतं? आरोपीचा मागोवा घेऊ शकतो, काही भौतिक पुरावे गोळा केले जाऊ शकतात. सोबत फिंगरप्रिंट एक्सपर्टला त्या ठिकाणी बोलवलं जातं, काही फिंगरप्रिंट, फूटप्रिंट त्या ठिकाणी कलेक्ट केले जातात. फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमला त्या ठिकाणी बोलवलं जातं. फॉरेन्सिक एक्सपर्ट टीम जे काही आरोपीचे काही शरीरावरील समजा उदाहरणार्थ कपड्याचे काही त्याच्या चपलाची काही माती असेल, अंगावरील कपडे काही फाटलेले असतील किंवा जे काही त्यांना फॉरेन्सिक एक्सपर्टला ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी मिळू शकतात त्याचं ते विश्लेषण किंवा त्याचा ते रिपोर्ट तयार करतील. आणि तो रिपोर्ट जो काही फॉरेन्सिक एक्सपर्टचा असेल, फिंगर एक्सपर्टचा असेल, फिंगरप्रिंट एक्सपर्टचा असेल, फूटप्रिंट एक्सपर्टचा असेल, तो रिपोर्ट सुद्धा पंचनाम्याला जोडला जातो, जेणेकरून तो एक सबळ पुरावा होतो आणि आरोपीपर्यंत पोहोचते, तर आरोपीला शिक्षा देता येते. मित्रांनो, आता काय झालं, ठाणे अंमलदारांना खबर प्राप्त झाली FIR CRPC 154 नुसार, मग ठाणे अंमलदाराला CRPC 156 नुसार तपासाचा अधिकार आहे, 157(1) नुसार क्राईम सीन पंचनामाचा अधिकार आहे. मग ते काय करतील, त्यांच्या सबऑर्डिनेटला सांगतील तिथं जा लवकर आणि त्याचं संरक्षण करा, त्या घटनास्थळाचं, तिथं गर्दी जमून देऊ नका आणि तिथं पोलीस लाईन वगैरे आखा. ओके, तर जे तपासिक अंमलदार आहे ते तिथील किमान 2 पंच उपलब्ध करतील, अब्रुदार. तेथे उपलब्ध होत नसतील तर ते बाहेरून घेऊन जातील, अब्रुदार, प्रौढ, साक्षर जे निरोगी असावेत. आणि तिथं जर पंच येत नसतील तर आपल्याला माहिती IPC 187 नुसार तो अपराध होतो आणि पंचांना सुद्धा शिक्षा आहे, 6 महिने 500 रुपये वगैरे. चला, त्यांना पंचांना नोटीस दिली जाते किंवा दूरध्वनीवरून सांगितलं जातं आणि ते नोंदवहीत सगळ्या नोंदी ठाणे अंमलदाराने लिहायच्या असतात. काय की पंचांना कधी कळवलं, पंच आले हे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी जे काही पोलीस स्टेशनची नोंदवही आहे त्यामध्ये लिहायच्या असतात, नोंदी ठेवायच्या असतात. आणि सगळ्या ज्या काही गोष्टी होतात पंचनाम्याचे तर त्या सगळ्या CCTVsला सुद्धा अपलोड करायच्या असतात, अपडेट द्यायच्या
असतात. CCTNS काय आहे ते एकदम लेक्चरच्या शेवट मी तुम्हाला सांगेन. आता मित्रांनो, ज्या वेळेस तपासिक अंमलदार असतील, पंच असतील, आता घटनास्थळावर पोहोचले तर घटनास्थळाचं निरीक्षण कसं करणार? तर मित्रांनो, घटनास्थळ दोन प्रकारचे असतील. दोन प्रकारचं म्हणजे काय? जर ते बंदिस्त असेल, बंदिस्त म्हणजे एखादा घर आहे, खोली आहे, फ्लॅट आहे, ओके, तर फ्लॅट वगैरे सीज किंवा ताब्यात घेतलं जातो. जे कोणी असेल तर त्यांना तिथं राहून दिलं जात नाही. त्या बंदिस्त जागेचं दोन प्रकारे निरीक्षण करता येऊ शकतं. दोन प्रकारे म्हणजे काय? सगळ्यांना माहिती आपलं घड्याळ कसं चालतं? क्लॉकवाईज, म्हणून त्याला क्लॉकवाईज म्हटलं गेलं. आणि जे उलटे फिरलं तर त्याला अँटी क्लॉकवाईज म्हणायचं. लक्षात घ्या, जी काही बंदिस्त जागा आहे त्याचं ऑब्झर्वेशन क्लॉकवाईज होऊ शकतं. एकदम सूक्ष्म निरीक्षण केलं जातं. काही त्या ठिकाणी भेटतंय का, काही भौतिक दुवे पुरावे काही सापडते का, त्याचं सगळं ऑब्झर्वेशन केलं जातं. त्या ठिकाणी घटनास्थळाचं सीमा निश्चित वगैरे या साऱ्या गोष्टी होत असतात. क्लॉकवाईज होईल किंवा अँटी क्लॉकवाईज सुद्धा होईल. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने. अशा प्रकारे बंदिस्त जागेचं ऑब्झर्वेशन सूक्ष्म निरीक्षण पंचांसमवेत त्या तपासिक अंमलदारांनी करायचं असतं आणि त्याच्या नोंदी त्या पंचनाम्यावर घ्यायच्या असतात आणि त्या पंचांना दाखवायच्या असतात, समजून सांगायच्या असतात. ज्यावेळेस पंचनामा सुरू होतो त्याचा टाइम मेन्शन करायचा आणि ज्यावेळेस पंचनामा संपतो त्याचा टाइम त्या ठिकाणी नमूद करून पंचांचे नावं, ॲड्रेस सहित लक्षात घ्या, त्या ठिकाणी सह्या घ्यायच्या असतात पंचांच्या. ज्यावेळेस तपासिक अंमलदार आणि पंच त्या ठिकाणी पंचनामा करत असतील त्यावेळेस त्यांचे मोबाईल लोकेशन सुद्धा घटनास्थळाचे असावे. त्या ठिकाणी घटनास्थळांचा अक्षांश, रेखांश, जर ती बंदिस्त जागा असेल त्या खोलीचा ॲड्रेस, प्रॉपर ॲड्रेस त्या ठिकाणी असला पाहिजे खोलीचा. लक्षात घ्या, त्याच्या सीमा निश्चिती, त्याचे फोटोज वगैरे जे काय असतील ते. आणि जर नकाशाची गरज असेल तर तो पंचनामा भूमी अभिलेख कार्यालय असेल, तहसीलदार कार्यालय असेल किंवा आपलं सर्कल कार्यालय असेल त्या ठिकाणी पाठवून नकाशा सुद्धा मागून घेऊन त्याला जोडता येईल. हे झालं बंदिस्त जागेचं ऑब्झर्वेशन कसं केलं जातं ती माहिती. समजा जागा खुली असेल, खुली म्हणजे काय की समजा एखाद्या पुलाखाली काही झालंय किंवा एखाद्या रस्त्यावर अपराध झालाय किंवा एखाद्या रेल्वे स्टेशनला झालाय किंवा एखाद्या मैदानात अपराध झालाय तर खुली जागा असेल तर आता ते पटांगण खूप मोठं. आता कसं असतं, खुली जागेवर अपराध होत असताना आपण चित्रपटात सीन पाहतो की एखादा व्यक्ती येतो आणि चलता जॉगिंग करणाऱ्या माणसाला चाकू मारून निघून जातो. मग त्यामध्ये त्या आरोपीची जी काही मुवमेंट आहे पळण्याची किंवा जो फिर्यादी आहे जो जखमी झालाय त्याची काय मुवमेंट आहे स्वतःच्या बचावासाठी तो, मग त्यामुळे तो खूप सारा परिसर व्यापतो. म्हणजे तो बचावासाठी पळत असतो, हा आरोपी त्याला मारून पळत असतो किंवा त्याच्या मागे पळत असतो. त्यामुळे ही खुली जागा खूप मोठी, खुल्या जागेचा पंचनामा करायचं म्हटलं तर या ठिकाणी खूप मोठी मेहनत कसरत या ठिकाणी करावी लागते. कसं, मग या ठिकाणी 4 पद्धती आहेत कशाच्या, खुल्या पंचनाम्याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी किंवा खुल्या जागेचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी. 4 पद्धत काय, परिसर मोठा आहे मग त्याला पट्टा पद्धत सुद्धा म्हणू शकतो. आयताकृती पट्टा पद्धत म्हणजे काय, त्याचे आयताकृती भाग पाडू शकता, मग तुम्ही त्याला पट्टा पद्धत म्हणतात कारण तुम्ही त्याचे पट्टे पाडता. त्या पद्धतीने तुम्ही सूक्ष्म निरीक्षण करून त्याच्या नोंदी नोंदवू शकता. कोणाच्या समक्ष, पंचाच्या समक्ष. दुसरी पद्धत त्याला आपण ही म्हणू शकतो वर्गीकरण पद्धत म्हणू शकतो. ABCD अशी वर्गीकरण पद्धत करू शकतो. त्याला आपण वर्ग पाडू शकतो त्याचे आणि एकदम सूक्ष्म निरीक्षण करू शकतो. अजून तिसरी पद्धत काय सांगता येईल मित्रांनो खुल्या जागेची, तर त्याला आपण सर्क्युलर पद्धत किंवा त्याला चक्रीकर पद्धत म्हणू. चक्रीकर म्हणजे काय, घटनास्थळाचा जो मध्यबिंदू आहे त्याच्यापासून तुम्ही बाहेरच्या दिशेने म्हणजे चक्राकार दिशेने सुद्धा तुम्ही फिरून ते ऑब्झर्वेशन करू शकता, निरीक्षण करू शकता. काही सापडते का, कुठं काही रक्ताचे डाग, केसाचे काही शॅम्पल किंवा काही कपड्याचे फाटलेले तुकडे, ह्या साऱ्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करू शकता. त्याला चक्रीकार पद्धत म्हणतात. आणि शेवटची जी पद्धत आहे वर्तुळाकार पद्धत सुद्धा म्हणतात. त्या वर्तुळाकार जर तो जागा असेल, ती खुली जागा समजा एक मोठं मैदान आहे, क्रिकेटचं मैदान आहे, ते वर्तुळाकार आहे, मग त्या पद्धतीने तुम्ही त्याचं वर्तुळाकाराचे सुद्धा विभाजन करू शकता. अशा ह्या 4 पद्धतीने खुल्या जागेचं तुम्ही निरीक्षण करू शकता ॲज अ तपासिक अंमलदार म्हणून पंचनामा करत असताना. पंचांना ह्या गोष्टी माहिती नसतात पण तपासिक अंमलदाराला त्या माहिती असाव्यात. आणि पंचांना, कारण काय होतं, जे काही मुद्देमाल त्या ठिकाणी सापडले, आरोपीने वापरलेला हत्यार असेल किंवा काही अवशेष असते समजा वापरलेले पिस्तूलचे, गोळ्याचे वगैरे, तर ते कलेक्ट करत असताना पंचांना दाखवायचे, समजून सांगायचे आणि ते त्याच पॅकेटमध्ये सील करायचे की जे ॲप्रूव्ह आहे, म्हणजे पोलीस स्टेशन को ॲप्रूव्ह आहेत त्याच पॅकेटमध्ये सील करायचे. आणि जे काही मुद्देमाल त्या ठिकाणी आढळून नाही त्यासाठी यांनी काय वापरायचे, ग्लोव्ज वापरायचे, म्हणजे हातमोजे वापरायचे. म्हणजे पुराव्याला तुमचा स्पर्श नको आहे डायरेक्ट. का, कारण आरोपीची त्या ठिकाणी फिंगरप्रिंट सुद्धा मिळवता येतात आणि आरोपीचे फिंगरप्रिंट असतील. आपण पाहिलंय एव्हिडन्स ॲक्ट कलम 45. एव्हिडन्स ॲक्ट कलम 45 काय आहे की तज्ज्ञ साक्षीदारांचा पुरावा खात्रीचा असतो.
100% खात्रीचा समजला जातो, जसं की फिंगरप्रिंट मिळून आल्या किंवा जसं की DNA प्रोफाइलिंग आले, रक्ताचे सॅम्पलवरून सुद्धा DNA कळतो की बाबा हा व्यक्ती, जसं की आपण लैंगिक अपराध पाहिले, काही वीर्याचे सॅम्पल असतात, रक्ताचे सॅम्पल असतात, ह्यावरून सुद्धा एक्सपर्ट लोकांकडून, फॉरेन्सिक एक्सपर्ट लोकांकडून काय होतं की आरोपीपर्यंत पोहोचता येतं. त्याच्यामुळे या जसं की मी सांगितलं, ब्रिटनच्या पोलिसिंग पद्धतमध्ये आरोपीच्या कबुली जबाबापेक्षा फॉरेन्सिक टीमकडे जास्त प्रायोरिटी दिली जाते. आता नवीन जे कायदे आलेत, जसं की नागरिक सुरक्षा संहिता असेल, त्याला आधी CRPC म्हणतो, त्याच्यात सुद्धा त्यांनी कंपल्सन केलं की 6-7 वर्षाच्या पुढील जे अपराध असेल तिथं फॉरेन्सिक टीम प्राचारण केली म्हणजे केलीच पाहिजे. म्हणजे सगळ्यात प्रथम दिल्लीमध्ये तो निर्णय घेतला गेला की 6 वर्षाच्या पुढील अपराध असतील तर त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा फॉरेन्सिक सेल त्या ठिकाणी, फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी पाठवली पाहिजे. कारण खात्रीचे पुरावे जर असतील, तज्ज्ञांचे पुरावे असतील, तर त्या ठिकाणी आरोपीचा कबुली जबाब देऊ नाही देऊ. पण इथं काय होतं, आरोपीने जरी कबुली जबाब दिला तरी तो उद्या म्हणतो की माझ्यावर दबाव होता आणि तो पलटतो. आणि याच्यामुळे तर आपल्या भारत देशाचं कन्व्हिक्शन रेट कमी आहे. म्हणजे अपराध दोष सिद्ध होण्याचं प्रमाण जवळजवळ 40-41% जवळ आहे. म्हणजे 60% लोक पुरावे नसल्यामुळे सुटले जातात. जसं की छावला प्रकरण तुम्ही पाहिलं असेल दिल्लीचं, की तिथं एवढं सारा दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना शिक्षा दिली होती, सत्र न्यायालयाने शिक्षा दिली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयात पुरावे कमी जाणवले किंवा त्या पुराव्याची लिंकेज त्यांना सापडली नाही आणि त्यांनी पुराव्याअभावी सोडून दिले. आणि शेवटी त्यांनी कोणावर तपासी अंमलदारावरच त्यांनी दोष ठेवले किंवा त्यांचं कामात कमतरता त्रुट्या काढल्या, कोणी, सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेस. ओके, चला, घटनास्थळ निरीक्षण समजलं असेल काय असतं, घटनास्थळ निरीक्षण कसं करायचं. आता सर्वप्रथम घटनास्थळ निरीक्षण करण्यासाठी ही काळजी घेणं गरजेचं असतं तपासी अंमलदारांनी. ज्यावेळेस त्यांना माहिती मिळते, फोनद्वारे मिळेल, कुठून मिळेल की अशा ठिकाणी क्राईम सीन झालाय, तर त्या क्षणाला त्यांनी पाचारण केलं पाहिजे पोलिसांना, तिथं ते संरक्षण केलं पाहिजे घटनास्थळाचं. कारण घटनास्थळ हा सगळ्यात मोठा साक्षीदार आहे की जो कोणाच्या आमिषालाही बळी पडणार नाही आणि कोणाच्या दबावालाही बळी पडणार नाही. कारण घटनास्थळाला, घटनेला, त्या घटनास्थळ आहे त्याला माहिती असते इथं काय झालंय नेमकं. त्यामुळं घटनास्थळ हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात प्रामाणिक साक्षीदार आहे. त्याच्यामुळे तो कोणाच्या आमिषाला बळी पडू शकत नाही, दबावाला बळी पडू शकत नाही. त्याच्यामुळे त्या साक्षीदाराचं संरक्षण ह्या पोलिसांनी करणं गरजेचं असतं. तात्काळ पोलीस त्या ठिकाणी गेले पाहिजे. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी वादळ आलं, दुर्दैवाने त्या ठिकाणी पाऊस आला तर पुरावे नष्ट होऊ शकतात. त्याचीही काळजी त्यांनी घेतली पाहिजे. समजा झालं चूक, पाऊस आला, ते वेळेवर पोहोचले नाही, तर पंचनामा सुरू करण्याआधीच पाऊस आला किंवा वादळ आलं तर त्या सुद्धा गोष्टी यांनी नमूद करायच्या पंचनाम्यामध्ये. पंचनामा करत असताना घटनास्थळाची माहिती देणाऱ्या व्यक्तीचंही नाव नमूद करायचं असतं. ओके, तपासी अंमलदारांनी सोबत ते घटनास्थळावर कसे पोहोचले, कोणत्या वाहनाने पोहोचले, कोण घेऊन गेलं, ह्या साऱ्या गोष्टी पंचनाम्यात मेन्शन असावे. जेणेकरून पंचनामा हा नोंदीच्या स्वरूपात असेल, पंचनामा हा नकाशाच्या स्वरूपात असेल, त्यामध्ये मॅप असतील, नकाशा असतील. ह्या साऱ्या गोष्टी का असतात पंचनाम्यात? कारण पंचनामा एक प्रकारे दृश्य स्वरूपाचं वर्णन त्या दस्तऐवजामध्ये हे करत असतो. म्हणजे पंचनामा पाहिल्या लगेच डोळ्यापुढे व्हिज्युअल क्रिएट होतं की बाबा अशी घटना झाली, हे झालं, ते झालं, जसं आपण चित्रपटात पाहतो. एक प्रकारचं ते व्हिज्युअलला बंदिस्त करण्याचं काम हा पंचनाम्याचा दस्तऐवज करत असतो. चला, कळालं असं. घटनास्थळ निरीक्षण करत असताना सगळ्यात महत्त्वाचं त्या घटनास्थळाचं संरक्षण करणं गरजेचं असतं. आता संरक्षण करत असताना तपासी अंमलदार साहेब यायला उशीर होणार असेल, परंतु त्या ठिकाणी गर्दी जमलेली असेल, जसं की या ठिकाणी तुम्ही पहा काहीतरी हाणामाऱ्या झाल्या असेल, कोणाचा खून झाला असेल या ठिकाणी रस्त्यावर, तर त्या ठिकाणी जो मरणारा व्यक्ती आहे त्याला समजा हॉस्पिटलला पाठवलं असेल, जखमी झालेल्या व्यक्तीला, किंवा जो आरोपी आहे तो पळून गेला असेल, परंतु हे घटनास्थळ आहे ना, तर ह्या घटनास्थळापासून जी होणारी गर्दी ती दूर पांगवली पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे. आणि तिथं एक मराठीमध्ये लिहिलं पाहिजे की ही पोलीस सीमा आहे, ओलांडू नका, किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकता, दिस इज पोलीस लाईन, डू नॉट क्रॉस द पोलीस लाईन, असे तुम्ही त्या ठिकाणी पट्टी लावू शकता. जेणेकरून नागरिकांना एक प्रकारची सूचना असते. कारण नागरिकांनी तिथं गर्दी केली तर पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ शकते. आणि तुम्हाला सांगेल की जाणून बुजून जर कोणी असं केलं तर IPCचा कलम 201 आहे की पुरावे नष्ट करण्यात, मग तो कलमही लागू शकतो. खूप कठोर कलम आहे तो. आणि दस्तावेजा बाबतीत कोणी छेडछाड केली तर IPCचं कलम 204 पण आहे, जर पुराव्यात कोणी छेडछाड करत असेल किंवा काय. इव्हन एखाद्या व्यक्तीचा खून केला आणि त्याची डेड बॉडी जाळली, लपून ठेवली, पुरली किंवा कुठे फेकून दिली तरी सुद्धा IPC 201 नुसार अपराध आहे. कारण डेड बॉडी सुद्धा हा एव्हिडन्स आहे आणि तुम्ही एव्हिडन्स नष्ट करताय म्हणजे 201 नुसार तो अपराध असतो, लक्षात घ्या. तर नुसता त्याच्यावर 302च नाही लागणार, तर 201 सुद्धा लागणार IPCचा. ओके,
आता हे डू नॉट क्रॉस पोलीस लाईन असं त्या ठिकाणी लावायचं तपासणी अंमलदार येईपर्यंत किंवा पंचनामा होईपर्यंत, जोपर्यंत त्या ठिकाणी त्यांना काही पुरावे भौतिक दुवे सापडत नाही आणि त्यांचं पूर्ण समाधान होत नाही तोपर्यंत त्या घटनास्थळाचं संरक्षण करणं हे पोलिसांचं काम असतं. ठाणे अंमलदार तसे आदेश देतात. हां, त्यांना आवश्यक वाटलं की तिथं डॉग स्क्वॉड पाचारण करणं आवश्यक आहे. आत्ताच नुकता घडलेला अपराध आहे. डॉग स्क्वॉड काय करतो की आरोपीचा मागोवा घेऊ शकतो की कुठून आरोपी आला होता, काय आला होता, किंवा काही आरोप लक्षात घ्या घटनास्थळावर काही ना काही गोष्ट राहूनच जाते. मग त्या आरोपीच्या फिंगरप्रिंट असतील, फूटप्रिंट असतील, आरोपीच्या कपड्यांचा वास असेल, आरोपीच्या शरीराचा वास असेल, आरोप ज्यावेळेस झटापटीमध्ये चकमकीमध्ये एकमेकांसोबत जसं की फिर्यादीला मारत असेल आरोपी किंवा त्या फिर्यादीचा खून करत असेल तर फिर्यादी प्रतिकार करत असताना आरोपीच्या शरीराशी झुंज देत असतो. म्हणजे आरोपीचे कपड्यांचा काही भाग त्या फिर्यादीच्या शरीरावर पडू शकतो किंवा घटनास्थळावर पडू शकतो. समजा एखाद्याचा खिसा फाटलेला आहे किंवा काहीतरी कण कपड्याचे किंवा त्याचे काही, तर ह्या नुसत्या त्या कपड्याच्या कणांच्या वासाच्या अनुषंगाने, कारण श्वान जे आहे, कुत्रं जे आहे, त्याला जे निसर्गाने शक्ती दिलेली कशाचं वासाची, तो वासाच्या आधारे सुद्धा तो आरोपीचा मागोवा घेऊ शकतो. काही पुरावे त्या ठिकाणी पोलिसांना मिळवून देऊ शकतो. त्यावेळेस तपासणी अंमलदाराने श्वान पथकालाही पाचारण करणं आवश्यक आहे, कारण ते सुद्धा एक प्रकारे खात्रीचा पुरावा पोलिसांना प्राप्त होतो किंवा आरोपीपर्यंत पोहोचायला सोपं जातं. त्या ठिकाणी घटनास्थळावर काही गोष्टी सापडत असतील किंवा काही गोष्टी सापडतही नसतील, पण फॉरेन्सिक टीम महत्त्वाची. आता जसं तुम्हाला सांगितलं, दिल्ली सरकारने 6 वर्षाच्या पुढील अपराधांना फॉरेन्सिक टीम कंपल्सरी केलेली. मग हे फॉरेन्सिक टीम काय करतात मित्रांनो, हे आता इथे या ठिकाणी रँडमली दाखवले, शूज वगैरे घातलेले, चप्पल वगैरे घातलेली, परंतु फॉरेन्सिक टीमला जर बारकाईने करायचं असेल तर ते जसं कोविडचं आपण किट पाहिलं का, त्या पद्धतीने ते पायात सुद्धा एक प्रकारे हे घालतात, प्लॅस्टिकच्या पिशव्या म्हणा, कारण त्यांचे स्वतःचे फूटप्रिंट त्या ठिकाणी उठायला नको, आणि सोबत हातामध्ये हँड ग्लोव्ज घालतात. आणि जे काही गोष्टी मिळून येतील ते त्या पोलीस स्टेशनचे जे काही सीलिंग आहे, प्रॉपर जे अधिकृत आहे त्या त्याच्यामध्ये सील करतील. सील करत असताना पंचांनाही समजून सांगितलं जातं आणि पंचांच्याही सह्या घेतल्या जातात. आणि मग आपल्याला माहिती आहे ते मुद्देमाल वगैरे जो विभाग आहे पोलीस स्टेशनचा त्या ठिकाणी ते सुरक्षित ठेवले जातात. जर फॉरेन्सिक टीमला काही गोष्टी लॅबोरेटरीला पाठवायच्या असतात, प्रयोगशाळेत पाठवायच्या असतात तपासासाठी, समजा काही ब्लड सॅम्पल आढळून आला असेल आणि त्याचं कोणाचं आहे, काय आहे, कोणता ब्लड ग्रुप आहे, कोणत्या व्यक्तीशी मॅच होतो, काही संदिग्ध लोक असतात, संशयित लोक असतात, त्यांच्याशी मॅच झाला की मग त्या व्यक्तीला आरोपी करता येतं. तर त्यावेळेस ते लॅबोरेटरीला पाठवून सुद्धा चेक करता येतं आणि लॅबोरेटरीचा जो रिपोर्ट आहे फॉरेन्सिक लॅबोरेटरीचा, तो रिपोर्ट ह्या पंचनाम्याला जोडला जातो, जेणेकरून सबळ पुरावा आणखी सबळ पुरावा होतो आणि न्यायालयाला सुद्धा शिक्षा देता येते. आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहत असताना घटनास्थळाचा पंचनामा करत असताना मित्रांनो फोटोग्राफ एक खूप महत्त्वाचा रोल आहे. फोटोग्राफर असेल, व्हिडिओग्राफर असेल, तर काही ठिकाणी आता तुम्ही पहा, जस्ट एक घडलेली घटना आहे. सलमान खानच्या घराबाहेर एक गोळीबार झाला होता, तर त्या गोळीबारच्या अनुषंगाने गोळीचे जे काही अवशेष असतील किंवा भिंतीवर उठलेले जे काही खुणा असतील तर त्याची सुद्धा फोटोग्राफी झाली होती आणि त्या खुणांची सुद्धा मेजरमेंट झालं होतं. की खुणांचं का मेजरमेंट होतं, कारण त्यातून कळतं की कोणती गोळी वापरली, कोणता पिस्तॉल वापरला, ह्या गोष्टी अनुषंगाने हत्यार हा पुरावाच आहे ना, मग हत्यारापर्यंत पोहोचायला पोलिसांना सोपं जातं आणि त्या ठिकाणी लागू तथ्यांचा खुलासा करायला न्यायालयाला तेही सोपं जातं. आता या ठिकाणी कुठंतरी रॉबरीची केस असेल, कुलूप तुटलेला आहे, मग त्या ठिकाणी तपासणी अंमलदार त्या अनुषंगाने ते एक प्रकारे प्रेडिक्शन किंवा त्या पद्धतीने ते अनुमान काढत आहेत की कसं झालं असेल कसं नाही, किंवा त्या गोष्टीत ते आपल्याला माहिती आहे, आपण चित्रपटात पाहत असताना तपासी अधिकारी त्या गोष्टीने चालतो, व्हिज्युअल क्रिएट होतात त्याच्या डोळ्यासमोर, जसं दृश्य पाहिजे तसं, आणि तेच व्हिज्युअल पंचनाम्यात उतरवण्याचा प्रयत्न होत असतो पंचांसमोर. आता हे फोटोग्राफीने काय करायचं, फोटोग्राफ्स द्यायचे असतात, त्याचे जे काही ओरिजिनल निगेटिव्ह असतील ते सुद्धा जमा केले जातात. सोबतच एव्हिडन्स ॲक्ट कलम 65 लक्षात घ्या, एव्हिडन्स ॲक्ट कलम 65 नुसार जे काही प्रमाणपत्र याच्याकडून प्राप्त होतो त्यानुसार तो सुद्धा पुरावा कन्सिडर केला जातो. इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचा पुरावा असतो. IT ॲक्ट आल्यामुळे यामध्ये सुद्धा एव्हिडन्स ॲक्टमध्ये IPC मध्ये सुद्धा काही कलम ॲड झालेले आहेत. तसा तो एक 65 आहे. याने दिलेलं प्रमाणपत्र म्हणजे त्याच्या सत्यतेबाबतचं प्रमाणपत्र असतं, ते न्यायालय ग्राह्य धरतं. म्हणजे लक्षात आलं, क्राईम सीन पंचनामा करत असताना पंच गरजेचे असतात. तपासणी अंमलदारांनी घटनास्थळाचं संरक्षण करणं गरजेचं असतं. त्या ठिकाणी गर्दी होऊ नये, भौतिक पुराव्यांशी काही छेडछाड होऊ नये म्हणून तिथं डू नॉट क्रॉस पोलीस लाईन याची तरतूद करावी लागते. सोबत पाऊस, वादळ याच्यापासून संरक्षण करावं लागतं. त्याचबरोबर डॉग स्क्वॉडची गरज असेल, फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमची गरज असेल, त्यासुद्धा गोष्टी त्या ठिकाणी त्वरित उपलब्ध केल्या पाहिजे. आता त्या ठिकाणी काही कमतरता आहे, म्हणजे ग्रामीण भागात वगैरे फॉरेन्सिक टीम लवकर उपलब्ध होत नाही, परंतु अपराध जर गंभीर असेल, मी तुम्हाला
आधीही सांगितलं होतं, अपराध जर गंभीर असेल तर ह्या गोष्टी खूप करणं गरजेचं आहे. जर अपराध गंभीर नसेल तर CRPCच्या कलम 156 नुसार तपासक अंमलदार घटनास्थळावर जाण्याचं टाळूही शकतो, तपास करण्याचं नाकारूही शकतो. म्हणजे अपराध किरकोळ म्हणजे काय, उगाच कोणाचं तरी पुस्तक लायब्ररीतून चोरलं आणि तो गेला पोलीस स्टेशनला की सर माझं पुस्तक होतं आणि मी ते 500 रुपयाला घेतलं होतं, मी त्याचं अंडरलाईन केलं होतं, हायलाईट केलं होतं आणि ते कोणीतरी चोरलं माझं. तर त्यांना जर तो अपराध गंभीर वाटत नसेल तर तपासक अंमलदार त्यांच्या CRPCच्या 156च्या अधिकारानुसार ते घटनास्थळावर जाण्याचं टाळू शकतात, नाकारू शकतात आणि तपासही टाळू शकतात. म्हणजे घटना अपराध किती गंभीर आहे यावर डिपेंड असतं, घटनास्थळावर जायचं की नाही जायचं, पंचनामा करायचा का नाही करायचा. परंतु गंभीर अपराध असेल 7 वर्षाच्या पुढील, मी सुरुवातीलाही सांगितलं होतं 7 वर्षाच्या पुढील जर अपराध असेल 7 वर्षाच्या पुढील तर त्या ठिकाणी पंच हे शासकीय कर्मचारी असावेत. पंच हे शासकीय कर्मचारी म्हणजे कसं, एखादी स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा असेल त्याचे शिक्षक घेतले तरी चालतील, हेडमास्तर घेतला तरी चालेल किंवा एखादा ग्रामसेवक वगैरे. फक्त पोलिसांना होता येत नाही, कारण काय होतं की पोलिसांचा जबाब तुम्हाला माहिती आहे एव्हिडन्स ॲक्ट कलम 25 नुसार ग्राह्य होत नाही आणि पोलीस कस्टडीमध्ये दिलेला जबाबसुद्धा एव्हिडन्स ॲक्ट कलम 26 नुसार ग्राह्य होत नाही. त्या ठिकाणी काय असतं की 7 वर्षाच्या पुढील अपराध घटना असेल, अपराध असेल म्हणजे समजा एखाद्याचा खून झालेला असेल तर शासकीय कर्मचाऱ्यांना या ठिकाणी पंच बनवले जाईल. ओके, चला पुढं आता घटनास्थळ एक्सपर्ट. मी सुरुवातीला सांगितलं हे फॉरेन्सिक एक्सपर्ट येतात, ते नुसते हातातच ग्लोव्ज घालत नाहीत तर ते पायातसुद्धा घालतात, म्हणजे जेणेकरून आरोपीच्या फुटप्रिंट असतील त्या नष्ट होणार नाही, नाहीशा होणार नाही. कारण कन्फ्युजन, यांच्या फुटप्रिंट त्यांच्या फुटप्रिंट, तुम्ही चित्रपटामध्ये पाहिलं असं डायरेक्ट हात लावून देत नाही पोलीस की त्या अजिबात हात लावू नका, आणि तो डायरेक्ट या ठिकाणी तुम्हाला दिसतं हे रूम वगैरे इथं काहीतरी झटापटी झाली, खून झाली, हत्या झाली तर इथं यांचे छेडछाड होऊ नये म्हणून हे किती काळजी. म्हणजे अगदी कोविडचा जे PPE किट होतं, PPE किट, त्या PPE किट सारखंच किट घालून त्या ठिकाणी आतमध्ये गेलेली फॉरेन्सिक टीम. आणि हे इथं बघा फिंगरप्रिंट एक्सपर्ट काय करतोय की जे काय हाताचे ठसे वगैरे त्या ठिकाणी दिसतात ते त्यांच्या पद्धतीने ते रिकवर करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याची काय ते फिंगरप्रिंटची लेंथ वगैरे असेल तर त्याचं ते अहवाल तयार करून ते तपासक अंमलदाराला देणार आणि त्या गोष्टीत पंचनाम्याला कलेक्ट केल्या जातील, म्हणजे कनेक्ट केल्या म्हणजे तो सबळ होतो. आता या ठिकाणी बघा जे काही रिकव्हरी आहे म्हणजे घटनास्थळावर ज्या काही गोष्टी सापडलेल्या असतील, समजा हत्यार असेल, हत्याराचे अवशेष असतील, ज्या काही किंवा आरोपीचे काही पडलेले काही भौतिक दुवे असतील तर ते रिकवर करताना सुद्धा त्याला स्वतःच्या हाताने स्पर्श करायचा नाही, तो इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने सील करायचा आणि ते सील करून तो एक पुरावा असतो तो पंचांनाही दाखवला जातो आणि पंचांच्या सह्या घेतल्या जातात. इथं बघा की इथं ब्लड सॅम्पलला कलेक्ट केलं जातं फॉरेन्सिक टीमकडून आणि ते ब्लड सॅम्पल लॅबोरेटरीमध्ये चेक करायला पाठवतात. आता बऱ्याच चित्रपटामध्ये तुम्हाला सीन दिसला असेल, एखादा खून झाला आणि त्या खूनमध्ये फॉरेन्सिक टीमला फक्त या ठिकाणी मेलेल्या व्यक्तीचा म्हणजे पीडित व्यक्तीचाच रक्त नाही सापडत तर त्याला त्या ठिकाणी 2 किंवा 3 रक्त सापडतात, 2 किंवा 3 रक्तगट सापडतात. मग त्यातून ते काय अनुमान काढतात की हे दुसरं रक्त कुणाचं असू शकतं, आरोपीचंही असू शकतं आणि मग त्या दुसऱ्या रक्ताच्या आधारे तर फॉरेन्सिक एव्हिडन्स होतो आणि त्या आरोपीपर्यंत पोहोचायला सोपं जातं. म्हणजे समजा दोघांचं एकमेकांसोबत हल्ला झाला एकमेकावर तर एक व्यक्ती मेला पण दुसऱ्या व्यक्तीला काही ना काही दुखापत झालेली असू शकते आणि याच्या हाताला त्या आरोपीचं रक्त लागलेलं असू शकतं. म्हणजे ब्लड सॅम्पल सुद्धा आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो, मदतीचा ठरू शकतो. आरोपीचं झटापटीत काही ना काही शर्ट फाटलेला असू शकतं, कपड्याचा धागा सापडलेला असू शकतो, कपड्याच्या धाग्यावरून सुद्धा आरोपीपर्यंत पोहोचता येऊ शकतो, जसं डॉग स्क्वॉडचं उदाहरण दिलं, किंवा काही नखाचा सॅम्पल, केसाचा सॅम्पल काहीही पण सापडू शकतो. मित्रांनो फॉरेन्सिक टीम असे आहे की आता तुम्ही साधं पहा, जनरली आपण एखाद्या रूममध्ये राहत असलो तरी आपल्या रूममध्ये आपल्या शरीराचे कितीतरी हाताचे, पायाचे, केसाचे सॅम्पल वगैरे आपल्याला पाहायला भेटतात. तर घटनास्थळावर सुद्धा आरोपीचं काही ना काही या ठिकाणी भेटू शकतं. ह्या अनुषंगाने फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी पाचारण केली जाते आणि आरोपीच्या बाबतचे असतील जे काही एव्हिडन्स त्यांना कलेक्ट करता येतील ते एव्हिडन्स कलेक्ट केले जातात, लॅबोरेटरीला चेक करण्यासाठी पाठवले जातात आणि पंचनाम्यासाठी ते एक अहवाल देतात. पंचनाम्याचा तो एक भाग आहे, म्हणून ह्या साऱ्या गोष्टी मी या ठिकाणी घेत आहे. आता या ठिकाणी तुम्ही पहा स्थाननिश्चिती. स्थाननिश्चिती म्हणजे काय, घटना कुठं घडली त्या अनुषंगाने चतुष्सीमा काय करायचे, अधोरेखित करायचे. म्हणजे चतुष्सीमा घटना कुठं घडली त्याची एक चतुष्सीमा अधोरेखित करायची आणि जे काही घटनास्थळावर 2 स्थिर पॉईंट असतील, समजा विजेचा खांब असेल, एखादं मंदिर असेल, जे काही स्थिर पॉईंट असेल त्या 2 आधारभूत स्थिर पॉईंट म्हणजे समजा हा विजेचा खांब आहे, हा विजेचा खांब आहे आणि जो काही स्थिर पॉईंट आहे दुसरा काय आहे, समजा एखादं मंदिर आहे, तर ह्या स्थिर पॉईंटच्या पासून जे मेजरमेंट मोजून
त्याची दिशा वगैरे ह्या सगळ्या मेन्शन केल्या पाहिजे. कशामध्ये मेन्शन केलं पाहिजे? पंचनाम्यामध्ये. म्हणजे उगाच मोघम अंदाजे वगैरे अंतर टाकू नये. तिथं जर काही 2 स्थिर पॉईंट सापडत असतील, त्या 2 स्थिर पॉईंटला आधारभूत मानून घटनास्थळाचं जे काही प्रॉपर मेजरमेंट आहे, दिशा आहे, ते सगळं मेन्शन या ठिकाणी पंचनाम्यामध्ये करायचं असतं. जेणेकरून आणि अक्षांश रेखांश सुद्धा आता मोबाईलवर लगेच येते. GPS नुसतं GPS लोकेशनवर गेलं तरी ते येतं. आणि जर त्यांना गरज पडली तर नकाशा वगैरे ड्रॉ करणारच. आणि हा नकाशा भूमी अभिलेखालाही पाठवून देऊ शकतात, याला सर्कललाही पाठवतील, म्हणजे मंडळाधिकारी तलाठीच्या वर असतात ते, आणि तहसीलदारालाही पाठवून ते त्या जागेचा नकाशा मागून घेऊ शकतात. हे यांचा पंचनाम्याच्या आधारे. ओके, तर ह्या पद्धतीने मित्रांनो पंचनामा होत असतो. पंचनामा हा असा दस्तऐवज असतो जो न्यायालय विचारात घेत असतो आरोपींना शिक्षा देत असताना. आणि पंचनामा हा असा दस्तऐवज असतो की जो पंचांच्या आणि तपासिक अंमलदारांच्या साक्षीला एक पुष्टी देणारा दस्तऐवज असतो. पंचनामा हा असा दस्तऐवज असतो की ज्यावेळेस पंचांना आठवत नसेल, पोलिसांना आठवत नसेल, तर त्यावेळेस त्या उजाळा देण्यासाठी वापरण्यात येणारा दस्तऐवज असतो. एव्हिडन्स ॲक्ट कलम 159. ओके, तर मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहिली, जर पीडित महिला असेल, अत्याचार म्हणजे जसं बलात्कारातली लैंगिक अत्याचार, तर त्यावेळेस पंचनामा तर होतच असतो, क्राईम सीन पंचनामा. परंतु त्यावेळेस त्या पीडित महिलेच्या घरी जाऊन तिच्या नातेवाईकांच्या देखरेखीखाली, आईवडिलांच्या देखरेखीखाली एखाद्या महिला अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पाठवून तिचं जबाब स्टेटमेंट घेतलं जातं आणि पूर्णपणे त्यांच्या देखरेखीखाली तिथं व्हिडिओग्राफिंग सुद्धा होऊ शकतं, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो पंचनामा होत असतो तो उजेडात व्हावा. जर उजेडात नसेल झाला तर पुरेसा प्रकाश असावा, लाईट असावी आणि त्याबाबतच्या बाबी पंचनाम्यामध्ये नमूद कराव्यात. ओके, म्हणजे असं सांगितलं गेलं, पंचनाम्याचं एक प्राथमिक तत्व आहे, पंचनामा करत असताना त्रुटी नको आहेत. उगाच काहीतरी गेलाय मावळ्या दिवसानं उगाच करायचं म्हणून करायचा नाही. पंचनामा करायचा तर उजेडात करा. जर तुम्हाला वाटलं नाही पंचनामा करणं आता गरजेचं आहे तर पुरेसा प्रकाश त्या ठिकाणी उपलब्ध असावा, लाईट त्या ठिकाणी उपलब्ध असावा. कोणती लाईट उपलब्ध होते, कोणता प्रकाश उपलब्ध होता, तर त्या बाबी पंचनाम्यात नमूद कराव्या. ह्या ठिकाणी बघा बंदिस्त जागेचा पंचनामा, तर ते मॅप वगैरे केला जातो, क्राईम मॅप वगैरे, तो मॅप पंचनामाला जोडला जातो. सोबत हे पोलीस लाईनची वगैरे ते आखली जाते. आणि बंदिस्त जागा असेल तर पोलीस ताब्यातच घेतात जोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही, पुरेसे एव्हिडन्स त्यांना प्राप्त होत नाही. कधी कधी आपण चित्रपटात पाहतो एखाद्या फ्लॅटमध्ये खून झाला असेल तर तो फ्लॅटच पोलीस सीज करतात, त्या नागरिकांना दुसरीकडं सांगतात की तुम्ही दुसरीकडे राहायला जा 15 दिवस, महिनाभर, कारण आम्हाला या ठिकाणी एव्हिडन्स गोळा करायचे असतात. ओके, चला. आणि हे सगळा पंचनामा झाल्यानंतर मित्रांनो सगळ्यात शेवटी CCTNS, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम, हे का आहे? एक प्रकारे वरदान आहे पोलीस दलाचं, वरदान. म्हणजे NCRBच्या अंडर काम, म्हणजे जे काही नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आहे, गृह मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय, आणि आपल्याला माहिती आहे कोर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते चलत असतं. CCTNS सिव्हिलसाठी पण पोर्टल आहे, पोलिसांसाठी पण आहे. आणि सिव्हिल म्हणजे नागरिकही त्या ठिकाणी तक्रार करू शकतात. आणि पोलिसांची रोजच्या रोज जी काही दैनंदिनी आहे, काम असन, तपास असन, पंचनामा असन, ह्या ज्या काही साऱ्या गोष्टी आहेत त्या CCTNSवर रोजच्या रोज त्यांना अपलोड करावं लागतात. मित्रांनो याचा फायदा काय होतो या CCTNSचा? मी आता CCTNS एक पहिलं इंटरव्ह्यूच्या अनुषंगाने एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर सचिन चौगुले सरांचा पण एक लेक्चर तुम्हाला फॉरेन्सिकमध्ये असेलच, तर त्यामध्ये तुम्हाला कळेल CCTNS काय. हा सुद्धा तुमचा फॉरेन्सिकचाच भाग आहे CCTNS. पण CCTNS काय करतोय? राज्याचे पोलीस, केंद्राचे पोलीस आणि इतर राज्याचे पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये दुवा साधण्याचं काम करतो. लक्षात घ्या, एखादा व्यक्तीचं काही क्रिमिनल रेकॉर्ड असेल आणि तो पंजाबमधला इथं महाराष्ट्रात सापडला असेल आणि त्याचं नाव वगैरे सर्च केलं तर त्याचं पंजाबचं क्रिमिनल रेकॉर्डसुद्धा त्यांना इथं दिसू शकतं. एक प्रकारे ते गुगलचंही काम करेल, एक प्रकारे ते पोलीस स्टेशनचं वरदान आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्र सरकारने जसे ॲम्बिस प्रणाली आणली, ॲम्बिस प्रणाली ही सुद्धा ते काय करतं, एक बायोलॉजिकल मॅप, जे काही हाताचे ठसे असतील, बोटाचे ठसे असतील ते सेव्ह करून ठेवतं. म्हणजे बायोलॉजिकल ज्या काय तुमच्या आयडेंटिटी आहेत त्या सेव्ह करून ठेवल्यामुळं ते सुद्धा कळतं की कोणत्या आरोपीच्या या ठिकाणी संबंध असेल. परंतु CCTNSमध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. म्हणजे तुमचा तपास असेल, तुमचं चार्जशीट असेल, पंचनामा असेल किंवा तुमचं पोलीस स्टेशनचं दैनंदिन जे रोजचं असेल तर ते रोजच्या रोज CCTNSवर अपलोड करायचं. आणि CCTNS हे NCRB काम करत असतात, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो. तर असं हा शेवटी जेव्हा तुमचा पंचनामा पूर्ण होईल किंवा काय होईल ते सुद्धा तुम्ही CCTNSवर टाकायचा असतो, अपलोड करायचा असतो. अशा प्रकारे मित्रांनो
पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, क्राईम सीन पंचनामा आपल्याला जितक्या डीप घेता येईल तितक्या डीप आपण घेतलेला आहे. असेच इतरही पंचनामे आपण राहिलेले अशाच पद्धतीने डीप घेणार आहोत. आणि पंचनामा तुम्हाला जास्त मार्कला असल्यामुळे मी तो सविस्तर घेण्याचा प्रयत्न करत आहे. ॲक्च्युली मी जे सुरुवातीला लेक्चर बनवले, जे तुमच्या फोल्डरला अवेलेबल आहे 45 मिनिटाचं, त्यातच साऱ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहे. परंतु आणखी डीप का जातो की तुम्हाला रिव्हिजन पण होईल आणि कितीही अवघड प्रश्न आला तरी सोडवायला सोपं जाईल. तर मित्रांनो, आजचं लेक्चर इथं संपलं. धन्यवाद.